चिंबोली 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 माझी पॅकेट हाय गं चिंबोली. फायनली इंडिया गेट जवळ आणि बघा माझ्या मागे बघा हा बघा आहे इंडिया गेट. पहिल्यांदा ट्रेनमध्ये खाते बघा कचोरी खाते कचोरी. ट्रेनमधून उतरतानाच आपण बाहेर बघू शकता तुम्ही सरळ आपल्या वैष्णोदेवी मातेचं दर्शन होत आहे. डोंगर दिसतोय हे बघा खूप सुंदर असा. जय माता. हॅलो गाईज, तर कसे आहेत तुम्ही? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज आजचा आपला ब्लॉग ट्रॅव्हलिंगवर होणार आहे कारण की आपण चाललो ते म्हणजे DK टूर्स सोबत वैष्णोदेवी दर्शनासाठी. त्याचसोबत शिवखोरी आणि गोल्डन टेम्पलसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. खूप सुंदर असे ब्लॉग होणार आहेत, 6 दिवसाचे 6 ब्लॉग. तर आता वाजले 3 आणि 3 वाजता आपण आहोत ते म्हणजे सध्या वाशी गावामध्ये आणि आपली ट्रेन आहे बँड्रा टर्मिनल्समधून. 5:30 वाजता आपली ट्रेन सुटणार आहे आणि बघूया आता प्रवासामध्ये जास्ती काही तुम्हाला दाखवता येणार नाही. प्रवासामध्ये कसं काय असणार आहे मी तुम्हाला सर्व दाखवतो. आणि आपल्यासोबत 6 ते 7 जण आहेत आणि आम्ही दोघं आहेत, मी आणि मम्मी आहे. तर मम्मीला घेऊन चाललो आहे फर्स्ट टाईम वैष्णोदेवीचं दर्शन करण्यासाठी. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉगचा आनंद घेत राहा. चला मंडळी, आपली कॅब आलेली आहे आणि आपण निघालो आहे बँड्रा टर्मिनल्ससाठी. तर गाईज वाशी टू बँड्रा आपल्याला 1 तास लागला कारण की भरपूर अशी ट्रॅफिक आहे. दुपारची वेळ असून सुद्धा आपल्याला भरपूर अशी ट्रॅफिक भेटली. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता बँड्रा टर्मिनल्स. आणि आता आपल्याला जयदादा येतो आहे. जयदादा आला की आपण आतमध्ये जाऊया आणि आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागली आहे ते बघूया. आणि आपण ट्रेन आली असेल तर ट्रेनमध्ये बसून आपल्या जर्नीला सुरुवात करूया. गाईज आता आपण बँड्रा टर्मिनल्सच्या प्लॅटफॉर्मवर आलो आहे आणि आपली 4 नंबर प्लॅटफॉर्मवर ट्रेन लागली आहे. गरीब रथ आपल्या ट्रेनचं नाव आहे. आणि ट्रेन आता आपली 5:30 वाजता इकडून रवाना होईल ते म्हणजे हजरत निजामुद्दीन स्टेशन यासाठी. आणि उद्या आपली 10 वाजता आपली ट्रेन पोचेल दिल्लीला. आणि तिथून आपण दुसऱ्या दिवशी काय करणार आहोत ते मी उद्या सांगतो, आज नाही सांगत. चला आता आपण ट्रेन सुटायची वाट बघूया. ट्रेन सुटली की मी तुम्हाला साईट सीन दाखवतो आणि ट्रेनमधली जर्नीसुद्धा दाखवतो. चला गाईज, फायनली आपली ट्रेन सुटलेली आहे 5:30 वाजता बँड्रा टर्मिनल्सवरून हजरत निजामुद्दीन स्टेशनसाठी. हे बघा परफेक्ट 5:30 वाजता ट्रेन सुटलेली आहे. आता बघूया थोड्या वेळात चालू होईल. आणि आपल्याचं जर्नी कसं होणार आहे ट्रेनमधली मी तुम्हाला या फर्स्ट ब्लॉगमध्ये दाखवतो. आणि आता आपल्यासोबत कोण कोण आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. फिरतो गणपती बाप्पा. जस्ट विरार क्रॉस केलं आहे आणि ट्रेन जी आहे ती आपली परफेक्ट वेळेवर चालली आहे. थोड्याच वेळात आता अंधारा होईल आणि लवकरात लवकर आपण जेवण करून घेऊया म्हणजे आपण लवकरच झोपूया कारण की आपल्याला उद्या 10 वाजता आपली ट्रेन
हजरत निजामुद्दीन स्टेशनला उतरणार आहे, म्हणून लवकरच जेवून झोपूया आणि लवकरच उठूया. आता तुम्हाला रात्रीचं काही दाखवता येणार नाही, उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही दाखवतो, दिल्ली वगैरे. आपण मोठे पिल्लाचे नानू लाल लाल कलरची बांगली, अंगलीचे कलर लाल, त्यामध्ये नाच. तर गाईज या जेवायला बघू शकता तुम्ही सोयाबीनची भाजी, बटाटा आणि चटणी. आणि हे बघा सगळे जेवतात कसे. चिकन कसेल ना चिकन. हां 9:30 वाजल्यात आणि जस्ट आपलं जेवण झालं. स्नेहाबाईंनी खूप सुंदर अशी रेसिपी, 3-4 प्रकारच्या रेसिपी आणलेल्या आणि खूप छान असं आपलं जेवण झालं. आता आपण झोपूया, कारण की आपल्याला उद्या लवकर आपल्याला उतरायचं आहे. मॉर्निंग गाईज 8:30 वाजलेत आणि आपली जस्ट मॉर्निंग झाले. जस्ट आपला मथुरा स्टेशन गेलं आहे आणि आपली ट्रेन आता शेवटचं स्टेशन आपलं असणार आहे. आता म्हणजे याच्यानंतरचा स्टेशन तो म्हणजे हजरत निजामुद्दीन स्टेशन. त्या स्टेशनला आपल्याला उतरायचं आहे आणि 9:30 वाजता आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत. तर सकाळचा वेदर खूप गरम आहे, कारण की इकडे पाऊस वगैरे काहीच नाही आहे. आपल्या फक्त महाराष्ट्रामध्येच पाऊस आहे, महाराष्ट्रापासून पुढे पाऊसच नाही आहे. इकडे जवळजवळ आपला मे महिना जसा चालू आहे तसाच इकडे गरमी चालू आहे. बघूया आता पुढचा अपडेट तुम्हाला देत राहतो. तर आपण आता आपला स्टेशन येण्याची वाट बघूया आणि आपल्या स्टेशनला उतरूया. तिकडून आपल्याला दिल्ली स्टेशनपर्यंत जायचं आहे, जो की 5 ते 6 मिनटाच्या अंतरावर आहे. तिकडे आपल्याला बॅग वगैरे लगेज रूममध्ये वेटिंग रूममध्ये ठेवायचं आहे आणि वेटिंग रूममध्ये बॅग ठेवून आपल्याला जायचं आहे दिल्ली फिरायला. अरे कोणी टाकली? कोणी गेली? जादू केला ना त्यांनी. जादू झाला. गाईज आपण आता उतरलेलो आहोत हजरत निजामुद्दीन स्टेशनला आणि इकडून आपल्याला न्यू दिल्ली स्टेशनला वेटिंग रूममध्ये बॅग ठेवायचे आहेत. आता बघूया, आपल्याला बाहेर टॅक्सी भेटते, टॅक्सीमध्ये बसूया आणि आपण जाऊया दिल्ली स्टेशनला. तिकडे आपण वेटिंग रूममध्ये बॅग ठेवू आणि त्यानंतरचा प्रोग्राम कसा असणार आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. सर्व आपली मंडळी चालली आणि मागे पण चालली आणि आमचा तीर्थू बघा. त्याला बेसू गाडी पकड़ तू याला पकड़. मेंबर 8 जण रहेंगे. तर मंडळी आम्ही निघालो आहोत आता न्यू दिल्ली स्टेशनसाठी आणि आमच्याकडून ह्यांनी टॅक्सीवाल्यांनी 600 रुपये घेतलेत भाडा. 20 मिनिट्स लागतील असं म्हटला. बघूया आता आपण आपल्याला किती वेळ लागतोय न्यू दिल्ली स्टेशनसाठी. दिल्ली स्टेशनला 20 मिनिट्समध्ये पोचलो. आता आपण या स्टेशनला म्हणजे न्यू दिल्ली स्टेशनला बॅग वेटिंग रूममध्ये ठेवूया आणि जवळजवळचे स्पॉट म्हणजेच इंडिया गेट वगैरे फिरूया. तर आज टिकू शकता तुम्ही न्यू दिल्ली स्टेशन. खूप सुंदर असा बनवला आहे बघा.
आणि पब्लिक बघू शकता. तर चला आपण आता वेटिंग रूममध्ये बॅग ठेवूया आणि जाऊया इंडिया गेट बघायला, म्हणजे फिरायला. सो हॅलो गाईज, तर आपण आता आलो आहे इंडिया गेटजवळ. इथं आपण थोडेफार फोटो आणि पिक्चर्स वगैरे क्लिक करूया आणि मी तुम्हाला आपण दाखवतो इंडिया गेट. मी फर्स्ट टाईम आलो आहे. दरवेळी मी इकडूनच जातो, हरिद्वार झाला, केदारनाथ झालं किंवा इतर कोणत्या ठिकाणी. तर आपल्याला दिल्लीलाच यावं लागतं, पण दिल्लीला मी फर्स्ट टाईम आलो आहे. तर आता फर्स्ट टाईम आलो आहे, तर कॅबवाल्याने सुद्धा भरपूर असा लांब, जवळजवळ 1 किलोमीटर लांब असा उतरला, कारण की आपल्याला इकडे भरपूर सारे गेट आहेत. त्यामुळे आपल्याला समजलं नाही की आपण परफेक्ट कोणत्या गेटवर उतरावं. आता आपण जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर चालून आलो आहे मेन गेटने आणि आता पोचलो आहे फायनली इंडिया गेटजवळ. आणि बघा माझ्या मागे बघा, हा बघा आहे इंडिया गेट. आता आपण हळूहळू जरा जवळ जाऊया. जयदादासं वगैरे गेलेत जवळ आणि जवळ जाऊन आपण फोटो वगैरे पिक्चर्स वगैरे काढूया. इकडे भरपूर असं ऊन आहे आणि संध्याकाळच्याच वेळेला आहे शक्यतो, कारण की आता पूर्ण ओळा झालो आहे, एवढा ऊन आहे. जसं की आपल्याकडे इकडे मे महिना सुरू आहे आणि आपल्याकडे पाऊस सुरू आहे. आणि पब्लिक पण हे बघा, पब्लिक तर इकडे चालूच आहे फोटो काढायला. आणि आमच्यासोबत आयली आणि ती माणसं साप दमली. ही बघा, ही आमची माणूस भेल खात चालली. आम्ही दमलो नाही आणि आम्हाला दमवली. इंडिया गेट जवळ आपण खूप सुंदर असे फोटो काढले आणि बघितलासुद्धा जवळून. आणि इंडिया गेटच्या खाली आपले आर्मीवाले आहेत, हे बघा सुरक्षा करत आहेत खूप सुंदर असे. आणि आपले दादा त्या बाजूला आहेत गेटच्या. तर चला आता आपण दादासोबत जाऊया, थोडंफार जेवण करूया, कारण की भरपूर असं ऊन आहे. या उन्हामध्ये फिरण्यासारखं वाटतच नाही आहे. आपली ट्रेन आहे गाईस 3 वाजताची, वंदे भारतमध्ये आपल्याला बसायचं आहे आणि सरळ कटराला पोचायचं आहे. आपले 8 तासात आपली ट्रेन कटराला पोचवणार आहे, दिल्ली टू कटरा वंदे भारत. तर हॉटेलवर आपण पोचूया. गाईज आम्ही आता कोथिंबीर वडी करतोय. तिथं दाखव, कोथिंबीर वडी दाखव. बघा, चेअर्स कर. हां, वरचं जेवायला आलो आहे आणि राईस ऑर्डर केले, व्हेज फ्राय राईस मसाला ऐसा आहे. हां, ती बत भारी आहे. तरी ठीक आहे. तीर्थानी 2 कोथिंबीर वड्या घाल्या, तिथं नको खाऊ तू. सोलकडी नाही भेटत सोलकडी इथली नसते, आपला ते आपल्या इथे कैसा आहे? सांगते मी तिकडे आहे कसं. भारी. कुठे लिहिले का? राईस आवडले गाई तिला. ती गाई राईस वगैरे चारले वगैरे कशी खाते. आपली आता ट्रेन आलेली आहे वंदे भारत. तर बघा, तर काही 3 वाजलेत आणि आपण फायनली आता न्यू दिल्ली रेल्वे स्टेशनवर आलो आहे. आपली ट्रेन आहे वंदे भारत न्यू दिल्ली ते कटरापर्यंत. हे बघा माझ्या मागे बघू शकता, ट्रेन रेडी आहे, क्लीन होते. क्लीन झाली की आपला प्रवास सुरू होईल. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता बोर्ड न्यू दिल्ली. इकडून आपण आता चाललो आहे ते म्हणजे वैष्णोदेवी टेम्पल, म्हणजे दर्शनासाठी. आणि आपण आता जस्ट इंडिया गेट वगैरे फिरून आलो, थोडंफार लाईट जेवणसुद्धा केलं
आणि आता आपण थोडेफार फोटो काढूया आणि आपल्या जर्नीला आता वंदे भारतमध्ये बसून आपण आपल्या जर्नीला करूया सुरुवात. ब्लॉग पाहत राहा, ब्लॉगचा आनंद घेत राहा. खूप सुंदर असा ब्लॉग होणार आहे. बोल 3 बोल. फायनली आपण वंदे भारत ट्रेनमध्ये बसलो आहे आणि 3:35 झाले आणि 3:40ला आपली ट्रेन सुटणार आहे न्यू दिल्लीवरून. आता आपण आतमध्ये मला बघा बहिणी आपले मेंबर्स आणि एक मेंबर आपला चला आता आपण ट्रेन सुटायची वाट बघूया. गाईज आपला नवीन ब्लॉगर आले बघा आपला वंदे भारत ट्रेनमध्ये. बघा कसा ब्लॉगिंग करतोय. फ्युचरमधला आपला ब्लॉगर आहे वाशी गावातला. तुम्ही जेवले का? फायनली आपली वंदे भारत ट्रेन 4 वाजलेत. 4 वाजता सुटली. 8 तास लेट आहे. आता बघूया आपल्याला किती वाजता पोहोचवते कटराला. 11:30चा टायमिंग होता. आता वाजले 11:30 पोहोचवणार होती पण बघूया आता किती उशिरा पोहोचवते. चला कंटिन्यू. पप्पा के पास नानी आहे आणि मी आहे पाठीमागे दादा आहे. आणि ट्रेनमध्ये खूप चांगलं वाटतंय. बाहेर एकदम गरम वेदर आहे. चला आता आपण ट्रेनमधली जर्नी तुम्हाला मी दाखवतो. गाईज वंदे भारत ट्रेनमध्ये आपला नाश्ता आलेला आहे बघा. काय डाएट चिवडा, ड्राय फ्रूट, पिस्ता क्लासिक, तो काय बर्गर, रोटी आणि मसाला फ्लेवर. बस आता आम्ही आता खातोय बघा. पहिल्यांदा ट्रेनमध्ये खातोय बघा. कचोरी खाते कचोरी. गाईज 8:30 वाजले आणि आपला वंदे भारतमधलं जेवण आलं आहे. आता जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवतो. गाईज जेवणामध्ये बघू शकता तुम्ही रोटी आहे आणि राईस आणि डाळ आहे आणि ही काय आहे पनीरची भाजी आणि याच्यात काय आहे बटाटा चिप्स आणि लोणचा आणि दही. चला आता जेवण करून घेऊया. जेवण झाल्यावर तुमच्याशी भेटतो. गाईज आपण आता आलो आहे कटुवन स्टेशनवर आणि वाजलेत रात्रीचे 10 आणि इकडून आपल्या मोबाईल नेटवर्क ऑफ झालं आहे. म्हणजेच रेंज वगैरे नाही आहे. कॉल वगैरे करू शकत नाही. तर तुम्ही येत आहे तर तुमचासुद्धा इथेच या स्टेशनपासून नेटवर्क इश्यू प्रॉब्लेम होईल. आता आपल्याला तिकडे जाऊन म्हणजे वैष्णोदेवीला जाऊन आपल्याला सिम कार्ड घ्यावे लागतील. सिम कार्डचे प्राईस वगैरे कसं असणार आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. ते म्हणजे उद्याच्या. आजचा ब्लॉग आपण रूमवर गेल्यावर एंड करूया. तर चला आता बघूया आपली ट्रेन आपल्याला किती वाजेपर्यंत कटरा स्टेशनला पोचवते. ट्रेनमधून उतरतानाच आपण बाहेर बघू शकता तुम्ही सरळ आपल्या वैष्णोदेवी मातेचं दर्शन होतं आहे. डोंगर दिसतोय हे बघा खूप सुंदर असा. जय माता. गाईज आपण आता रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आपण आलो आहे फायनली कटरा स्टेशनवर. आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता वैष्णोदेवी आपले मंदिर म्हणजेच डोंगर दिसतोय आपल्याला. खूप सुंदर असा डोंगर दिसतोय. चला आता आपण जाऊया आपल्या हॉटेलवर आणि हॉटेलवर जाऊन आपण आपल्या ब्लॉगला करूया एंड.
मंदिर असं बघून म्हणजे डोंगर बघून खूप छान असं वाटतंय, छान असं फील होतंय. तर चला आता आपण हॉटेलवर जाऊया आणि हॉटेलवर जाऊन आपल्या ब्लॉगला करूया एंड. आणि उद्या आपल्याला पहाटे आपल्याला वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जायचं आहे. जय माता दी, जय माता दी असं बोलत. तर गाईज हा बघा, हा आपला विला आहे, हॉटेल विशाल. आणि आपल्याला पिकअप करायला दादा आला होता. आता आपल्याला सकाळी आपण भेटूया, सकाळी म्हणजे दादाकडून सगळी इन्फॉर्मेशन घेऊया कसं काय असणार आहे प्लॅनिंग. आता आपण हॉटेलमध्ये आतमध्ये बघूया हॉटेल कसं आहे. तर गाईज तुम्हाला तर रूम दाखवतो. हा बघा, हा आहे बेड, टी व्ही, ड्रेसिंग टेबल.